आपण आहे गणेशोत्सवानिमित्त कोकणात आलो आपल्या गावी। तर आता आपण एका ठिकाणी अशा फिरायला आलो आहे जे आपले बाजूचे आहेत परब काका। तर त्यांचं घर प्लस फार्म हाऊस असा एक कन्सेप्ट आहे। तर तो आहे कणकवलीमध्ये तरंदळ्याला। आपण त्यांच्या घरी आलो आहे, तर आपण त्यांच्या एकदा रूमची सफर करूया। तर हा त्यांचा हे निवास आहे, भागीरथी निवास। आणि हे सगळं असं बसण्यासाठी फार्म हाऊस टाईप केलं एकदम मस्त। हे सगळं कन्सेप्ट आहे बसण्यासाठी एकदम मस्त। हे त्यांचे गेस्ट रूम्स, हे गेस्ट रूम्स आहे त्यांची सगळी पूर्ण जागा। आणि पाठी बघाल तर पूर्ण असा डॅम आहे। कोमल झोपाळ्यावर बस, पाय टेकत नाहीत। झोपायचं आहे आणि कधी यांना झोपाळे बघायला भेटत नाहीत। आणि पदक बसला बसला बसला। चला आता आपण जाऊया पुढे आणि बघूया। आपल्यात फक्त मम्मी कमी आहे, मम्मीने आले कारण की ते लोक पहिल्यांदा येऊन गेलेत। आपण नवीनच आहे तर बोललो जरा गावी आलो तर बघून जाऊया। ही मस्त अशी वाट आहे आणि ही धरणाच्या बाजूनेच आहे पूर्ण। एकदम मस्त असा व्ह्यू आहे आणि ते हे बसायसाठी पण जागा त्यांनी बनवली आहे। आणि हा कन्सेप्ट आहे हॅपी बर्थडे वगैरे काही जर सेलिब्रेशन करायचं असेल तर हे पूर्ण असं हॅपी बर्थडेचं हे त्यांनी बनवून ठेवलं एकदम माहोल एकदम। आणि हा तुम्ही व्ह्यू बघाल तर हा पूर्ण डॅमचा व्ह्यू आहे। इथून एकदम मस्त असा व्ह्यू, हा इथून पूर्ण असा व्ह्यू भेटतो। मस्त असा व्ह्यू आहे। तर आता आपण पुढे जाऊया। आहे बघा सगळी पार्टी बिर्टी पण चालते इकडे मस्त एकदम। तुम्ही येणार असाल तर येऊ शकता, सगळी सोय आहे। आता ते काका नाही आहेत, काका जरा बाहेर गेले नाही तर आपल्याला सगळं पूर्ण फिरवलं असतं। हा पूर्ण डॅमचा व्ह्यू आहे आणि ही पूर्ण त्यांची जागा ही, हे पूर्ण मस्त असं एकदम। आणि ही पूर्ण मस्त व्ह्यू आहे हा एकदम डॅमचा, पूर्ण डॅमचा व्ह्यू। आणि जर इथे बसून एकदम लवर्स पॉइंट आहे एकदम। आणि इथून एकदम मस्त असा व्ह्यू भेटतो। तुम्ही बघू शकता इथे बसून एकदम चहा कॉफी वगैरे काय आपल्याला ड्रिंक वगैरे करायची असेल तर एकदम मस्त बसून करू शकतो। हा पूर्ण डॅम व्ह्यू आहे समोर। मस्त असा बनवलाय। मस्त एकदम डॅम आहे हा। आपण समोर बघतोय तो तरंदळेचा डॅम आहे। ही पूर्ण त्यांची जागा आहे, त्यांची मागे पण आहे आणि ते समोर आहे ते त्यांचं मुख्य घर। तर ते झूम होऊन दिसेल की नाही माहित नाही। हा ते दिसतंय ते त्यांचं मुख्य घर आहे। ती मस्त अशी जागा आहे। आणि मी तुम्हाला एक कन्सेप्ट दाखवतो त्यांच्या इथे। म्हणजे हे 2-3 दिवसासाठी गावी गेलेले, त्यांच्याकडे कोंबड्या वगैरे खूप होत्या, तर इथे वाघ वगैरे येतो म्हणजे कधीतरी। तर मग हे 2 दिवस गावी गेलेले तर ह्यांच्या पूर्ण 100-1 कोंबड्या वाघाने खाल्लेल्या। त्यांनी एक कन्सेप्ट बनवली आहे वाघापासून वाचवण्यासाठी, मी तुम्हाला दाखवतो। ही दारूची बॉटल लावून ठेवली, ही दारूची बॉटल आहे आणि या दारूच्या बॉटल अशा काचा विचार लावून ठेवल्या आहेत। तर जर हल्लं तर हवेने ते दारूची बॉटल हलते आणि मग त्याचा आवाज येतो कटकट कटकट करत। तेव्हा मी तुम्हाला दाखवतो अशी। मग वाघाला वाटतं की म्हणजे कोणी प्राणी वगैरे आला तर त्याला वाटेल की कोणतरी आहे राहतं, तर इथे तो येणार नाही। ते एक छोटीशी अशी कन्सेप्ट बनवली त्यांनी।
तर हे मस्तच आहे, एकदम निसर्गाच्या सानिध्यात मस्त बनवलंय. हा व्ह्यूच कडक आहे एकदम, समोर बसून एकदम चिल करायचं रात्री वगैरे. आपण एक शाळेतल्या मित्रांबरोबर एक प्लॅन तर झालाच पाहिजे ते, तर तो लवकरच होईल. आणि ह्या पार्ट्या वगैरे चालतात एकदम जोरदार एकदम. तर पार्टीवाल्यांसाठी एकदम भारीच जागा आहे. तर आपण जाऊया. झाडं वगैरे मस्त अशी बांधलेली, नारळ वगैरे. हे बघा, प्रत्येक झाडाला अशी एक बॉटल वगैरे बांधलेली आहे, म्हणजे त्या आवाजाने येणार नाही जर कोणता प्राणी वगैरे असेल तर. बघा, तुम्हाला आवाज येतच असेल असा हल्ल्यावर. हे मस्त असं एकदम नारळाची बागच बनवली आहे. हे बनवून जास्तीत जास्त 3-4 वर्ष झाली असतील. तर रात्रीचं अजून एक मस्त वाटतं एकदम, लाईटी वगैरे सोडल्या तर. तर आता फार्म हाऊस बोललो की एक मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे स्विमिंग पूलचं. तर हा स्विमिंग पूल आहे. आता सध्या पब्लिक वगैरे गणपती म्हणून कोण येत नाही, तर हा मस्त असा स्विमिंग पूल आहे. एवढा आहे, म्हणजे हा मोस्टली मोठ्या माणसांसाठीच आहे स्विमिंग पूल. ही स्विमिंग पूलची पण कन्सेप्ट मस्त आहे एकदम. हे त्यांचं घर आहे, हे दिसतंय ते. आणि ही हळदीची पानं वगैरे आपण पातोळ्या वगैरे बनवायच्या असतात, त्या उपयोगाला पडतात. एक मस्त बनवलंय. हा मस्त असा गेस्ट हाऊस बनवलाय. तर हे त्यांचं घर, मेन घर. हा त्यांचा फोटो वगैरे एकदम. गणेशोत्सव तर गणपतीची पूजा वगैरे. हा अटॅच मस्त हॉल आहे, भांजरी वगैरे आहेत एकदम. हे त्यांचं किचन, जेवण वगैरे सगळं काय असेल ते इकडेच बनतं. आणि हा इथून समोरचा व्ह्यू दिसतोय एकदम मस्त वाला. तर हे पूर्ण असं वॉशरूम वगैरे आहे, एकदम वॉशरूमची सोय वगैरे सगळी. आणि हा गेस्ट रूम, मस्त एकदम महाराजांचा फोटो आहे, मूर्ती वगैरे महाराजांची. आणि हा मस्त असा गेस्ट रूम, मोठा बेड. आणि हा इथून स्विमिंग पूलचा व्ह्यू. मस्त एकदम. किती वाजता केलेला साधारण कोण हे करायला बघत नाही एवढं. आणि जर वॉश असेल तर आपण पैसे पण तसे घेऊ शकतो ना. मग बघा द्यायचं, बांधलं कोणतरी कामगारच ठेवणार करायला. आता म्हणजे काय कोण असेल जास्त काय असेल तर आम्ही बोलवतो, माणसाने करून देतो. मला पण मणक्यांचाच प्रॉब्लेम झालाय ना, त्यामुळे मला चालायला होत नाही. असं झालं जे पहिल्यांदा आले तसे झोपाळ्यावर बसले तर माहोल आहे. कोमल ह्याचं बटन दाब.
तिन्ही दाब तिन्ही. आणि तो दाब. एकदम रात्री मस्त एकदम मावलदार. आणि इथून मग हे डायरेक्ट समोरचा व्ह्यू. काय ग कोमल? तेच मेकअप वगैरे करायला ना. तेच पोरींसाठी पण चांगलं एकदम मेकअपसाठी. बटन दाब जरा. मस्त एकदम. तर चला, ते आपण रूम टूर बघितली एकदम मस्तवाली. एकदम मजा करताय. चहा बी पितायत हे बघ. रेटा रेटी ना फक्त. पण मग अशी बघितली तिथून हॉलची एंट्री. पण हॉलची एंट्री ही हे आहे. तर ते बोलत आहेत की हा हॉल असेल ना तर 2000 रुपयाचं भाडं आहे. एक बेड आहे मोठा आणि हा पूर्ण स्पेस आहे. आपण यांचं घर बघितलंच. फार्म हाऊस प्लस घर एकदम मस्त बनवलं आहे. चांगलं वेल मेंटेन आहे. ते बोलत आहेत की अजूनही त्यांना भरपूर काय काय पॉईंट्स वगैरे बनवायचे आहेत. तर त्यांचं ते काम आता गणपतीनंतर चालू होईल. तर त्याच्यानंतर आपण एकदा बघूया ह्याच्यावेळी आपलं दिवाळीनंतर इथे यायचं. एक पार्टी वगैरे असं मस्त घरातल्यांबरोबर किंवा मग शाळेतले वगैरे मित्र. मस्तच आहे. आदित्य कुठे? हे आदित्य कुठे? हा टेरेसचा व्ह्यू आहे. टेरेस मस्त एकदम. हा पूर्ण हा व्ह्यू वगैरे. हा टेरेसवरनं मस्त असा डॅम दिसतोय. थोडी नारळाची झाडं आली आहेत म्हणून. नारळाची झाडं वाढलेत म्हणून डॅम दिसत नाही. तर मस्त एकदम पहिला डॅम वगैरे दिसायचा. आता डेव्हलप झालं आमचं की.